राम राम शेतकरी बांधवांनो, रात्रीची लाईट आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं आरंगाव गाव आहे। या गावामध्ये दिवसाड लाईट आहे, दिवसाड। आज आहे तर उद्या नाही आणि परवा आहे, परवा आहे तर तेरवा नाही, त्याच्यानंतरच्या दिवशी आहे। मग अशा वातावरणामध्ये थंडीच्या दिवसामध्ये दिवसाड लाईट आणि भरणं करायचं तर भरणं होईल कसं? आत्ताशिक आम्ही 11:15 11:30 वाजता याच्यावरती घेतलंय। 1 2 3 हे चौथा आहे आणि इकडे पाठीमागे 2 झालेत वाफे, तुम्हाला दिसणार नाही अंधारात। 5 वाफे झालेत आणि दिवसाड लाईट आहे। लोक आरामशीर झोपले असतील घरी, शेतकरी वर्ग शेतात पाणी भरतोय थंडी वाऱ्याचं, आणि दिवसाड लाईट आहे। 2 आमदारांचा मतदारसंघ आहे, कर्जत जामखेड। कर्जतला दिवसाड लाईट नाही, कर्जतला दररोज लाईट, संध्याकाळी असेल किंवा सकाळी असेल, परंतु दररोज लाईट आहे। इथे शेजारी आष्टी मतदारसंघ आहे आमच्या, 5 7 8 किलोमीटर पण नसेल। आरंगाव 3, पारेवाडी 3 6 आणि 7 8 1 किलोमीटर आहे। त्या 8 1 किलोमीटरमध्ये दररोज लाईट। आणि 2 मतदारसंघ असलेले आमचा मतदारसंघ, आमदार असलेले मतदारसंघातील राम शिंदे आणि रोहित पवार, दोन्ही आमदारांचं दुर्लक्ष, आणि यांना मतं देऊन आम्ही निवडून द्यायचं विकास कामासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, पाण्यासाठी, आणि ते आम्हाला लाईटसुद्धा देऊ शकत नाहीत। किती हा मोठा प्रश्न आहे। तर विनंती आहे सर्व राजकारणी लोकांना, कर्जत जामखेडला बारामतीसारखं बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या रोहित पवारांना निसटता विजय या ठिकाणी मिळाला आहे। तर त्या निसटत्या विजयाचं काहीतरी एक गणित ठेवून त्यांनी मतदारसंघाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। राम शिंदे साहेबांना सुद्धा विनंती आहे, तुम्ही देखील मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही देखील लक्ष द्यावं। जरी तुम्ही विधान परिषदेवरती आहात तरी सरकार तुमचं आहे, आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्याला व्हावा। 2 आमदारांचा, 2 आमदार म्हणजे मंत्री असल्यासारखेच आहेत। तर विनंती आहे, कमीत कमी रात्री लाईट दिली तर दिवसाड नका देऊ, सलग लाईट द्या, जेणेकरून या ठिकाणी शेतकऱ्यांचं आता जे भरण्याचे दिवस आहेत तर व्यवस्थितपणे भरणं होईल। आज लाईट नाही आहे, आज लाईट आहे, उद्या नाही आहे, उद्या आहे तर परवा नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्याची। गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। मतदारसंघातील सर्व जागरूक नागरिकांना, मतदारांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो। जन आंदोलन उभारण्याची गरज आहे।